नमस्कार मित्रांनो, आरोही डिजिटल पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत किंग मेकर ठरलेल्या या योजनेतील मोठ्या प्रमाणात अर्ज बाद केले जात असल्याने सध्या लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रुपये. या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याआधी मित्र चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट्स करा. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेला यंदा 1 वर्ष पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी 18 जून 2024 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना आधार देण्यासाठी मासिक आर्थिक मदत देईल असे सांगण्यात आले. त्यानुसार दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात 1,500 रुपये ही रक्कम जमा होते. मात्र आता एका पाठोपाठ एक राज्यातील लाडक्या बहिणींना धक्के बसत आहेत. राज्य सरकारने आता 80,000हून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा फटका बसला आहे. सध्या राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी सरकारकडून निकष लावण्यात आले आहे. त्यामुळे सध्या आयकर विभागाकडून छाननी केली जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील जालना आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे. आयकर विभागाच्या छाननीनंतर विविध कारणांमुळे हजारो अर्ज अपात्र ठरले आहेत, ज्यामुळे अनेक महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. जालना जिल्ह्यात 57,000 अर्ज बाद. जालना जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 5,42,392 अर्ज दाखल झाले होते. मात्र आयकर विभागाकडून सुरू असलेल्या पडताळणीमध्ये जवळपास 57,000 अर्ज बाद करण्यात आले आहेत. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे, कुटुंबात सरकारी नोकरदार सदस्य असणे, 4 चाकी वाहन असणे, विहित वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असणे आणि संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण योजनासाठी अर्ज करणे यासारख्या विविध कारणांमुळे हे अर्ज अपात्र ठरण्यात आले आहे. या छाननीनंतर आता जालना जिल्ह्यातही पात्र लाभार्थी महिलांची संख्या 4,84,694 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून या योजनेसाठी नवीन नोंदणी बंद झाली आहे. नुकत्याच अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार नाही असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. तर जालना जिल्ह्यातील 65 महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडला आहे. तसेच नागपूर जिल्ह्यात 30,000 अर्ज अपात्र. धन्यवाद.